बातमी ठाण्याच्या लोकसभा आखाड्यातून ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाचे पदाधिकारी हे नाराज झालेले आहेत आणि भाजपाच्या या बैठकीतून नरेश म्हस्के यांना निघून जाण्याची नामुष्की नरेश म्हस्के यांच्यावर आली आहे। तर गणेश नाईकांच्या बैठकीत म्हस्केंविरोधात रोष दिसला। नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी दिल्यामुळे हा रोष दिसतोय। एक फेस व्हॅल्यू असते माणसाची, ती फेस व्हॅल्यू संजू नाईक साहेबांमध्ये आहे आणि पूर्ण नवी मुंबई असू दे, ठाणा असू दे, मीरा भाईंदर असू दे, एक जवळपास 2-3 वर्ष झाले त्यांनी पूर्ण पिंजून काढला होता। छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या मोठ्या प्रोग्रामपर्यंत त्यांनी सर्व अटेंड करत होते साहेब आणि सर्व एक भूमिपुत्रांचा पण उत्साह असू दे, सर्वांचा उत्साह खूप वाढला होता। पण काल अचानक ही न्यूज आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पसरलेला आहे। 65 नगरसेवक हे त्यांच्या स्वतःचे असताना सुद्धा आज त्यांना डावलण्यात आलेलं आहे। त्या संजू नाईकांना तिकीट देतो असं त्यांनी म्हणल्यानंतर संपूर्ण नवी मुंबई हा खुशीमध्ये होता, पण अचानक एक नवीनच चेहरा आमच्या नवी मुंबईवरती लादलेला आहे। त्याकरता आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नवी मुंबईचे जे सदस्य, जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष या सर्वांनी राजीनामा दिलेला आहे। ठाण्याच्या लोकसभा आखाड्यातून ही बातमी समोर येते। गणेश नाईक यांनी बैठक घेतली होती, मात्र या बैठकीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसली आहे। नरेश म्हस्के यांना महायुतीनं उमेदवारी दिल्यानंतर ही नाराजी दिसते। गणेश नाईक यांच्या बैठकीमधून नरेश म्हस्के यांच्या विरोधात रोष दिसला, त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजी नरेश म्हस्के यांना महायुतीमधून उमेदवारी दिल्यामुळे समोर आली आहे।